अवघडात महाराज कोणाला शिरू वाटत नाही, सगळ्याला सुलभ म्हणजे सोपत लागत. पण सांगेन मी तुम्हाला महाराज, हो आमच्या देवाचं नाव या जगात सगळ्या काही वस्तू सोडल्या आणि आमच्या देवाचं नाव जर महाराज धरलं तर सोपं सुद्धा आहे, गोड सुद्धा, नित्य टिकणार सुद्धा. पेक्षा महाराज आमच्या देवाचं नाव सोपे. तू का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आणि शहाणा तो धनी घेता येतो. पुन्हा महाराज नाम संकीर्तन साधन नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरची. इतकं सोपं आहे महाराज. तू का म्हणे सोपे आहे सर्वांनी, सगळ्या गोष्टीपेक्षा आमच्या देवाचं नाव सोपं आहे. सोपं कळालं मी काय काय सांगितलं, नित्य टिकणार, सोपं गोड नित्य टिकणार. हो सोपं कळालं. आता गोड, देवाचं नाव गोड आहे का? गोड आहे. म्हटले किती गोड आहे? नाम गोड, नाम गोड पुरे गोड सगळे. महाराज म्हणले अमृतापेक्षा आमच्या देवाचं नाव अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, तुझे देवा. अक्षराचा रस अमृत जया असं फिके पुढे. म्हणजे महाराज म्हणले देवाचं नावा पुढे आमचं अमृत फिकय. म्हटले इतकं आमच्या देवाचं नाव गोड आहे. सोपं कळालं, गोड कळालं. आता नित्य टिकणार आहे का? महाराज म्हणले नित्य टिकणार आहे. अहो सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही संपणार महाराज. त्या दिवशी मी बोलून गेलो महाराज, संपूर्ण जगावर भाजप काळाची सत्ता आहे पण देवाच्या नावावर भाजपची नाही. संपूर्ण जगावर काळाची सत्ता आहे महाराज पण देवाच्या नावावर नाही. सगळं संपून जाईल पण देवाचं नाव नाही संपणार. रामेश्वर महाराज 4 खाणी आहेत, 4च स्वेदच उद्वीज आटे हरिनाम नाटे ते बरवे. विठाला विठाला अंडज जारज स्वेदच उद्वीज आटे हरिनाम नाटे ते बरवे. शरीर आटे संपत्ती आटे हरिनाम नाटे ते बरवे. रखुमा देवराचे नाम ना आटे, रखुमा देवराचे नाम ना आटे लाटे. आपलं रखुमा देवराचे नाम ना आटे पर योगी गेली उभा विटे. ते लाटे समोरच बसतील ना. विठाला काय
काय करावं सगळं सोयलाच येतंय विठ्ठल रखुमाती वराचे नाम ना आटे परी योगी गेली उभा विटी अवघाची आकार ग्राशीला काळे एक निराळे हरिचे नाम एक निराळे हरिचे नाम एक निराळे हरिचे नाम एक निराळे हरिचे नाम हे अवघाची आकार ग्राशीला काळे आणि एकच निराळे हरीचे नाम म्हणजे महाराज संपूर्ण जगावर काळाची सत्ता आहे पण आमच्या देवाच्या नावावर नाही नित्य टिकणार आमच्या देवाचं नाव आहे सहज सोपं कळालं गोड कळालं नित्य टिकणार कळालं पण महाराज मेन राहिलं ना फुकट आहे का फुकट महाराज म्हणले फुकट सुद्धा आहे हो नाम फुकाचे आमच्या नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे नाम फुकाचे फुकाचे आणि ते हे पंढरी राहायचे म्हणून महाराज म्हणले हे नाम घ्या याची साधना करा याचं नामचिंतन करा हो नाम सहज आहे गोड आहे सोपं आहे नित्य टिकणार आणि फुकट आहे देवाचं नाव घेण्यासाठी महाराज कसल्या प्रकारचा रुपये सुद्धा लागत नाही हो म्हणून महाराज म्हणले तुम्ही याची याची खेती म्हणजे काय करा याचं रानच हाना तुम्ही काय खेती करो हरे राम की विठाला पैसा ना लागे रुपया ना लागे कवडी तमडी बोलो राम बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम राम बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम राम बोलो श्याम 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 मनवा 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 खेती करो खेती करो खेती करो नाम की मनवा खेती करो हरि नाम की मनवा खेती करो हरि नाम मनवा खेती करो हरि नाम पैसा ना लगे रुपया ना लगे लागे रुपया ना लागे पैसा ना लगे रुपया ना लगे पैसा ना लागे रुपया ना लागे ना लागे कवड़ी कवड़ी ना लागे कवड़ी कवड़ी ना लागे कवड़ी कवड़ी ना लागे कवड़ी कवड़ी बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो श्याम 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 बोलो राम 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 बोलो महाराज म्हणले देवाचं नाव घेण्यासाठी महाराज पैसे लागत नाही काय लागत नाही फक्त अंतकरणात भाव लागतो काही न लगे एका भावाची कारण
फक्त अंतकरणात भावने येऊन घ्या रे घ्या घ्या रे घ्या घ्या रे मोठीला घ्या रे घ्या घ्या रे घ्या घ्या रे मोठीला देवाचं नामचिंतन करा. हो, पैसा न लागे, रुपया न लागे, काहीच लागत नाही. फक्त अंतकरणात प्रेम आणि भाव लागतो देवाचं नाव घेण्यासाठी. विठ्ठला म्हणून महाराज म्हणले त्याचं नामचिंतन करा, त्याचं भजन करा, त्याच्याशी जीवन अनन्य करा, हे साधन सांगितलं. आणि एवढंच नाही तर महाराज नामचिंतन करत असताना त्याची अलंकार, त्याची भूषण अंगावरती धारण करा आणि आनंदानं वैष्णवाविषयी, संतांविषयी हृदयामध्ये कळवळा ठेवा, आनंदानं त्याचं नामचिंतन करा. तुळशी माळ घाला, गोपी चंदनीला. तुळसी 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 माळ घाला, गोपी चंदनीला. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळसी माळ घाला, गोपी चंदनीला. तुळसी माळ घाला, गोपी चंदनीला. हृदयी कळवळा म्हणून महाराज म्हणले, महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, हो, आणि सुंदर असा गोपी चंदनाचा टिळा लावून वैष्णवाविषयी, संतांविषयी, वारकऱ्याविषयी हृदयामध्ये, अंतकरणामध्ये कळवळा ठेवा आणि आवडीनं त्याचं नामचिंतन करा. आणि नामचिंतन करत असताना सदा करा म्हटले महाराज. हो, आता आपण पहिल्या चरणात पाहिलं महाराज, सदा नामघोष करू हरिकथा. हो, सदा नामघोष. विठ्ठला सदा नामघोष करू हरिकथा पाहिलं महाराज. हो, नामस्मरण पाहिलं. आता याच्यात महाराज आपण कथा बघायची. हो, नामचिंतन करायचं हे आम्हाला कळालं. पण महाराज कथा म्हणजे नेमकं काय? कथा कशा, आता आपण काय करू, अगोदर कथा कशाला म्हणतात हे पाहू आणि नंतर कथा का करायची हे पाहू. कथा कशाला म्हणतात? महाराज म्हणतात ज्या ठिकाणी 3 गोष्टी एकत्रित आहेत त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. कोणकोणत्या? महाराज म्हणले कथेमध्ये देव असावा, कथेमध्ये भक्त असावे आणि भक्ताच्या कथा मुखात नाम असावे. त्रिवेणी संगमा देव भक्तानी नामा देवी जे उत्तमा.
असावा, कथेमध्ये भक्त असावे आणि भक्ताच्या मुखात तांबाखू, आपलं भक्ताच्या मुखात नाम असावं. विठ्ठल विठ्ठल महाराज ते 4G लावल्याशी कळतच नाही, ते डोक्यावर नाही डायरेक्ट मान पाहून जातंय. विठ्ठल कथेमध्ये 3 गोष्टी असल्या पाहिजे. कथेमध्ये देव असावा, कथेमध्ये भक्त असावे आणि भक्ताच्या मुखात नाम असावं. याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. मग कथा का करायची? महाराज म्हणले भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देणारी, म्हणून याची कथा करायची. समाधान प्राप्त करून देणारी म्हणजे महाराज भगवंताची कथा, देवाची कथा दोघांनाही समाधान प्राप्त करून देते. कोणा दोघांना? नवरा कोण म्हणजे संसारिकालाही भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते आणि परमार्थिकाला सुद्धा. महाराज संसारामध्ये अहो तुकोबाराय म्हटले संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुद्धा भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. आता संसारात मनुष्य कधी तापतो? अनेक कारण आहेत. छोट्या छोट्या कारणावरून मनुष्य संसारात तापतो, पण बायकोन आणल्यावर जरा जास्त तापतो. हो, अनेक कारण आहेत महाराज संसारात तापण्याचे. विठ्ठल पण तुकोबाराय म्हटले त्या संसारी जीवाला सुद्धा आमच्या भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते, म्हणून याची कथा करायची. आणि परमार्थिकाला सुद्धा समाधान प्राप्त करून देते. परमार्थामध्ये महाराज म्हणले साधक शिनले साधन साधिता अभागी, म्हणजे महाराज साधकाला सुद्धा भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. आता परमार्थात साधक कधी शिनतो? साध्याची साधना करून जर साध्याची प्राप्ती नाही झाली तर साधकाला शीन होतो. आता रामेश्वर महाराज, रामदास महाराज, माझं वय नाही तेवढं बोलायचं, पण थोडं धाडस करून बोलतो. ज्ञानोबाराय महाराज बुद्धिरूपी मैत्रिणींना बोलतात. धाडस करून बोलतो, माफी मागू. ज्ञानोबाराय बुद्धिरूपी मैत्रिणींना बोलतात. ज्ञानोबाराय म्हणतात अगं ए सखे ऐक, काय अगं ज्या परमात्म्यासाठी मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले, मग काय झालं? अगं परमार्थात आल्याच्या नंतर तो परमात्मा बोलायलाच तयार नाही. शीन होणार ना महाराज माणसाला. जयाची आवडी संसार तेजीला तेने का अबोला धरी लागे माये. म्हणजे महाराज तुमच्यासाठी आम्ही तिकडला कार्यक्रम सोडायचा निध यायचं, तुम्ही आम्हाला पाकिटच नाही द्यायचं मला. ज्ञानोबाराय म्हटले महाराज हो संसार रूपी पती सोडला परमार्थ रूपी पती केला. आधी काम नाही पुरा म्हणून म्हणजे महाराज संसार रूपी पती सोडला परमार्थ रूपी पती केला आणि परमार्थात आल्याच्या नंतर त्या देवानं त्या आम्हाला बोलायचंच नाही म्हणलं शीन होणार ना महाराज. जयाची आवडी संसार तेजीला तेने का बोला धरी लागे माये. पण तुकोबाराय म्हटले त्या ती भगवंताची कथा त्या साधकाला सुद्धा समाधान प्राप्त करून देणारी, म्हणून आम्ही याची कथा करून नामाचा गजर करू. समाधान प्राप्त करून देणारी देवाची कथा आहे, म्हणून महाराज म्हणले आम्ही याची कथा करू आणि नामाचा गजर करू. मग नामाचा गजर का करायचा? तर देवाला आवडीचा विषय ना, म्हणून नामचिंतन करायचं. आणि नामचिंतन कसं करायचं? त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा असावी, सुंदर गोपी चंदनाचा गंधाचा टिळा असावा, वारकऱ्याविषयी कळवळा असावा. हे एक संतांना आवडतं, देवाला आवडतं. आणि अजून एक महाराज म्हटले त्या साधकाला हो अजून एक साधना सांगितली. कोणती? पंढरपूरची आषाढीची वारी. आषाढी
एक साधन सांगितलं कोणतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निरधारी आण नाही, हे साधन. आणि देवा सुद्धा म्हटले ना महाराज, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत तशी. म्हणून महाराज अहो 12 महिन्यातले 1 महिना जर त्याच्यासाठी दिला तर बाकीचे 11 महिने कसं सांभाळायचं त्याची चिंता देव करीत असतो. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आवडीनं महाराज हो. आषाढी कार्तिकीची वारी 12 महिन्यातला 1 जर महिना त्याच्यासाठी दिला तर बाकीचे 11 महिने कसं सांभाळायचं हे त्याची चिंता करीत असतो. म्हणून महाराज पंढरपूरला आषाढीला कार्तिकीला जात जावा. आता आपल्या गावातून ही बरेच जाते, जाणाऱ्याला धन्यवाद हो. आणि जे नाही जात ते न पुन्हा पुढच्या वर्षी चला मैत दिंडी आहे विठ्ठल. असंच महाराज एक बाई अहो तुकोबाराचे गाथेत म्हातारी पा सांगतो, तुकोबाराच्या गाथेत म्हातारी आहे. एवढीच सांगतो, तुकोबाराय म्हटले महाराज, तुकोबाराच्या गाथेत एक म्हातारी पा. तुकोबाराय म्हटले ती म्हातारी अशी आहे महाराज हो, पंढरपूरला नाही कवा, सप्त्याला नाही कवा, दिंडीला नाही कवा, कुडत नाही हो. पण एकदा काय झालं, शेजारणीनं तिला फोर्स केला, आग्रह केला म्हणून ती निघाली महाराज हो. तुकोबाराय म्हटले ना, आवाज चालली पंढरपुरा, येशी पासून आली घरात. ती काय करायची, येशी लोक जायची, बस स्टँड लोक जायची आणि पुन्हा वापस यायची. सुनाला आवाज द्यायची, सुनबाई. सुन म्हणायची, काय आत्या? हे बघ मी पंढरपूरला चालले, मग मी पंढरपूरून येऊस्त हो, दही दूध तूप काही विकू नको बघ, नको वेचू दूध दही. म्हणजे ते पुढे विठ्ठल म्हणजे महाराज नको वेचू दूध दही, मी येऊस्त दही दूध तूप काही विकू नको बघ. बरं आत्या तसं म्हणायचे. पुन्हा पंढरपूरला जायची निघायची, येशी लोक जायची, बस स्टँड लोक जायची वापस यायची. आवाज चालली पंढरपुरा, येशी पासून आली का, येशी लोक जायची वापस यायची. वापस आली की सुनाला आवाज द्यायची, सुनबाई. काय आत्या? हे बघ मी पंढरपूरला चालले, घरी जर कोणी काय सप्त्याची भिक्षा काय मागायला आलं तर त्याला सांग देऊन टाकू 2-3 दिवसात विठ्ठल. मी पंढरपूरला चालले, घरी जर कोणी भिक्षा पीठ काय मागायला आलं तर त्याला सांगायचं, सासूबाई पंढरपूरला गेल्यात 1 महिन्यानं या. भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपूरला 1 महिन्यानं या म्हणायचं हो. तसं म्हणायची पुन्हा पंढरपूरला जायची. आवाज चालली पंढरपुरा, बस स्टँड लोक जायची, येशी पासून वापस यायची. येशी पासून आली घरा, वापस यायची, सुनाला आवाज द्यायची, सुनबाई. काय आत्या? हे बघ मी पंढरपूरला चालले, मी येऊस्त तो गौऱ्याचा ढिगाय ना, माझे हातीचा कलवडू, माझे हातीचा कलवडू, माझे हातीचा कलवडू, माझे हातीचा कलवडू, माझे वाजूनी नको फोडू, माझे वाजूनी नको फोडू, माझे वाजूनी नको फोडू, माझे वाजूनी नको फोडू. आवाज आली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा, आवाज आली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा, आवाज आली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा, आवाज आली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. विश्वजित करता टाळे वाजवा जोरदार. एकदा गायक वादकासाठी वाजवा, गायक म्हणून एकदा सिस्टीम वाल्यासाठी वाजवा, माझ्यासाठी राहू द्या महाराज. काय माझ्या हातीचा सुनबाई. हे बघ मी पंढरपूरला चालले, मी वापस येऊस्त तो गौऱ्याचा ढिगाय ना, तो जाळू नको. मी आल्यावर मला म्हणजे तिच्या हातानं जाळायला, तिला म्हणजे मला माझ्या हातानं स्वयंपाक करायला, म्हणजे मला जाळायला काम येईन ते. माझ्या हातीचा कलवडू, मच वाचून नको फोडू, तसं म्हणायची. आणि पंढरपूरला जायची. तुकोबाराय म्हटली, आवाज चालली पंढरपुरा, येशी पासून आली घरा. पंढरपूरला जायची आणि येशी पासून वापस यायची. वापस आल्यावर सुनाला आवाज द्यायची, सुनाला आवाज द्यायची, सुनबाई.
सुना आता काय आत्या नाही म्हटली. काय आत्या सारखं चालला चक्रा नकरा जा ना तिकडे मरा ना. ती म्हटली माय सोजर, काय सोजर असू नाही डोजर असू काय करायचं. ती म्हणली सोजर तू तर मला काढून द्याच बघायलीस. म्या जावे हिला वाटे सवतीचे चाळे खोटे, म्या जावे हिला वाटे म्हणजे महाराज. आणि ती म्हातारी गेलीत नाही बापू, तिथंच बसली. पडशी खोलली, मुठभर चिवडा खाल्ला, 2 गाऱ्याचे लाडू खाल्ले, गट 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 2 तांबे पाणी पिले, गेलीत नाही. पुन्हा काय म्हणते मुलं पुत्र घरदार हेच मोह पंढरपूर. विठ्ठल तसं नाही महाराज. तुकोबाराय म्हटले आवडीनं त्याची जर वारी केली तर देव महाराज आपलं काही सुद्धा काम करायला तयार आहे. जर वारी नेमानं केली तर अहो काय होतं. चोखोबारायांच्या जीवनातला परिचय महाराज. चोखोबारायांची पत्नी महाराज बाळातपणाला आलेली हो, आणि चोखोबाराय दिंडीला गेले. साक्षात देव आला. वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी. जोखोबाची बहिणा झाला सारा घर, जोखोबाची बहिणा झाला सारा घर, जोखोबाची बहिणा झाला सारा घर, जोखोबाची बहिणा झाला सारा घर. वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, हाका मारी, हाका मारी, हाका मारी, हाका. विठ्ठल चोखोबाची बहीण झाला शारंग धरण, वहिनी उघडादार हाका मारी. साक्षात जगाचा मालक चोखोबारायची बहीण झाला. चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांतपण केलं. कशामुळं चोखोबारायांनी महाराज नित्य नेमाने त्याची वारी केली. आणि अशी जो भक्त वारी करतो महाराज म्हणले महाराज तो भक्त देवाला पूजनीय ठरतो शेवटच्या चरणात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा